टेन चकुली, आपण लाईन्स अँड अँगल्स 10th लेसन आहे ना तुझं, त्याच्याविषयी थोडंसं पाहूया. ओके, आज छान स्केच पेन वापरू आपण. ओके, मग तुला टाइप्स ऑफ अँगल माहीत असेल ना. आता 7th मध्ये गेले तर तुला अँगलचे प्रकार, टाइप्स माहीत असेल ना. सपोज angle with the measure less than 90, acute angle. Okay, angle with measure 90 degree is right angle. Angle with measure more than 90 degree है ना, obtuse angle triangle, obtuse angle, obtused जे काय असेल ते. स्ट्रेट अँगल शिकलो ना आपण. टाइप्स ऑफ अँगल्स, त्याच्यानंतर अजून आहे 0 डिग्री असेल तर काय म्हणशील, मोर दॅन 180 डिग्री असेल तर त्याचं नाव काय, आणि 360 डिग्रीचा कम्प्लीट अँगल असेल तर मग काय. ओके, आता शोध तू आणि सांग. बरं, आता सगळ्यात पहिला आपण जॉमेट्रिकल कॉन्सेप्ट मधला बेसिक फर्स्ट वन बघू. दिस इज पॉइंट है ना, दिस इज पॉइंट. सपोज आपण याला मग नाव देऊ पॉइंट पी है ना, पॉइंट पी. आणि मग आपण या सर्व आकृत्या कशात काढतो तर प्लेन मध्ये. प्लेन सरफेस असतो की नाही. इट इज ऑल्सो ग्रुप ऑफ न्यूमरस पॉइंट्स. मग आता या सपोज हा पेज आपला प्लेन आहे, या प्लेन मध्ये आपण एक स्ट्रेट लाईन घेतली है ना. अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ points. Always remember this. What is line? It is a collection of points going endlessly in both the direction. You can see the arrowheads are given here, isn't it? These are the arrowhead, and what does arrowhead shows us? That it will grow endlessly to the both its direction. दोन्ही डायरेक्शननी, या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला, बोथ डायरेक्शनला, राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड बोथ डायरेक्शनला ते काय होत जाते, वाढत जाईल है ना. आणि कशी तर स्ट्रेट. म्हणून आपण लाईन म्हणायचं झालं तर व्हॉट इज लाईन. वी शुड से लाईन इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट्स गोइंग एंडलेसली इन बोथ डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट पाथ, इजंट इट. आता आपल्याला जसं आपण पॉइंट पी ला नाव दिलं होतं, सेम आपल्याला लाईनला सुद्धा नाव द्यायचं आहे. मग आपण काय करू, या लाईनवर कोणतेही दोन पॉइंट कन्सिडर करून घेऊ है ना. कन्सिडर केले की मग आपण त्यांना नाव देऊन टाकू, सपोज ए बी. पण एक लक्षात घे, या लाईनला एक अक्षरी नाव सुद्धा पण देता येते, स्मॉल लेटरनी त्याला लिहून घ्यायचं. दोन अक्षरी नाव देताना त्या लाईनवर दोन पॉइंट डिनोट करायचे आणि त्यांना कॅपिटल लेटरमध्ये नाव द्यायचं. इट मीन्स आपण याला किती प्रकारे नाव देऊ शकलो, दोन प्रकारे. आणि माहिती आहे शकूले, सपोज आपल्याला या लाईनला लिहायचं असेल तर लाईन ए बी असं लिहिलं जाते
पण अजून याचं आणखी एक पद्धत आहे लिहिण्याची. आता ए बी काय आहे? ए बी काय आहे? ए बी काय आहे? इट इज अ लाईन. इट इज अ ग्रुप ऑफ, it is a collection of points going endlessly in the both directions along a straight path. मग त्याचं नाव सांगताना आपण दोन प्रकारे सांगू शकतो. एक तर मी हे सांगितलं काय, लाईन ए बी. आणखी या लाईनला असं LIN त्याच्या स्पेलिंग सहित न लिहिता जे ए बी आहे त्याचं नाव लिहून टाकायचं, त्याच्या डोक्यावर की नाही असं ॲरोहेड असलेलं एखादं बांधून द्यायचा. समजेल? मग आपण याला काय म्हणू? ए बी, लाईन ए बी. याला काय कन्सिडर करू आपण? लाईन ए बी. नाव द्यायचं आपण ए बी आणि त्याच्या डोक्यावर काय देऊन द्यायचा? बस असा दोन्ही टोकांनी ॲरोहेड असलेला लाईनसारखा एक बाण देऊन द्यायचा. इकडे एक बाण म्हणजे एक रेषा आखायची, लाईन आखायची. इट मीन्स काय होईल ते? याला पण आपण काय वाचू? लाईन ए बी वाचू. करेक्ट. मग त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, आता हे झालं लाईन. आता आपण काय करू? या लाईन मधला एक पार्ट तोडून घेऊ, इथून इथपर्यंतचा. लाईन कितीही पुढे वाढत गेली तरी हा एवढा पार्ट मात्र जेवढाचा तेवढाच राहील, है ना. आपण त्याला तिथून आता कट करू आणि पुढे ठेवू. आता मी थोडा पेनच वापरते कारण की इथे स्केच पेनने काय होईल, दोन्ही बाजू फुटून जातील त्याच्या पाण्याच्या. जस्ट अ सेकंड ना. सापडला माझा पेन. करेक्ट. असं झालं ना ते. मग आपण हा इथून एवढा भाग काय करून घेऊ? तोडून घेऊ. तोडून घेऊ म्हणजे त्याला कट ऑफ करून टाकू तिथून. कट ऑफ केला तर तो काय हे असं दिसेल तुला, है ना. छोटा असेल मोठा असेल, आपण त्याला काय केला? कट केला. तुला दिसलं पाहिजे म्हणून घोटलं बरं मी हे. अदरवाईज कधीच पेन्सिलने लाईनला किंवा सेगमेंटला जेही आकृती तू काढशील ते एवढं घोटायचं नसते त्याला. एक सिंपल पॉइंटेड आपलं सिंपल पेन्सिल ठेवायची आणि एक रेष ओढून घ्यायची. मग आता लक्षात घे. मग दुसरं हे झालं लाईन आपलं. लाईनचं डेफिनेशन काय सांगितलं तुला आता? इट इज अ लाईन इज अ कलेक्शन ऑफ, आता मी जे बोलते ते डोक्यात घाल आणि लिहून काढायचं. A line is a collection of points going endlessly in both direction along the straight path. एवढं लक्षात ठेवशील. दुसरं त्याला डिनोट कसं करू आपण? ए बी म्हणजे त्याचं नाव लिहून टाकू लाईनचं, तिच्या डोक्यावर असं छोटंसं सिम्बॉल देऊन टाकू. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर आता घेऊ आपण लाईनचा तुकडा तोडून टाकू. लाईनचा जो तोडलेला तुकडा आहे त्याला काय नाव दिलं? लाईन सेगमेंट, है ना. तो कोणाचा पार्ट आहे? मग लाईनचाच. इट मीन्स आपण काय म्हणू शकतो? व्हॉट इज लाईन सेगमेंट? अ लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. व्हॉट इज लाईन सेगमेंट? इट इज अ पार्ट ऑफ लाईन. अँड you can see our line has two arrowheads which denotes that it is going endlessly. But endlessly म्हणजे ज्याला अजिबात काय नाही तर अंत नाही, शेवट नाही, ती संपत नाही. पण लाईन सेगमेंट बघ, या दोघालाही काय आहे? ॲरोहेड आहेत का? नाही. तर तिथं शेवटी आहे पॉईंट्स. इट मीन्स हा इथून सुरू झाला इथे संपला, किंवा इथून सुरू झाला इथे संपला. हा एक्सटेंड होणार नाही, हा पुढे वाढणार नाही. इट इज एंडेड हिअर. इट इज नॉट एंडलेस. इट विल नॉट एक्सटेंड मोर दॅन दीज पॉईंट्स, दीज 2 पॉईंट्स. म्हणून यांना आपण एंड पॉईंट्स असं सुद्धा म्हणू, है ना. आपल्या लाईनला एंड आहे का? नाही. पण कोणाला एंड आहे? त्याच्यातून काढलेल्या तुकड्याला मात्र एंड आहे. मग आता मला सांग, तू लाईनला काउंट करू शकते का? कारण ती वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल, ती कधीच संपणार नाही. वी कॅन नॉट मेजर लाईन. बट आपण या लाईन सेगमेंटला मग आत्ताच पाहिलं की हा वाढत नाही, म्हणजे हा इथून तर इथपर्यंतच राहील. म्हणून आपण आपल्याला स्केल ठेवून याला काय करता येईल तर असं मेजर करता येईल. पण आपण लाईनला असं मेजर करू शकत नाही, लक्षात ठेवू शकतो. मग याला पण नाव द्यायचं आहे. सपोज याला पण नाव दिलं ए आणि बी, चला ते आपल्या लाईनला पण नाव दिलं ए बी, सेगमेंटला पण नाव दिलं ए बी. कारण का सेगमेंट जो आहे त्याला नाव देताना मग आपण लिहू इथं लाईन. आता सेगमेंटला SEGच लिहू फक्त.
सेगमेंटला अजून कसं लिहिता येईल तुला, SEG लिहिलं तरी ते काय सेगमेंट कन्सिडर होईल. सेगमेंट AB या पद्धतीने लिहावं लागतं त्याला. पण अजून एक पद्धत आहे. आपण आता जसं या रेषेला लिहिलं की नाही, तसं A लिहू, B लिहू आणि याच्या वर काढून टाकू फक्त अशी आडवी रेषा, बस. मग याला पण काय करू कन्सिडर आपण, लाईन सेगमेंट AB. याला काय कन्सिडर केलं होतं आपण, लाईन AB. आलं. याला काय कन्सिडर केलं आपण, लाईन सेगमेंट AB. And what is segment? It is a part of line. It has two end points. One is here, another is here. The line segment given here is denoted by A and B. And A is also end point and B is also the end point. So we can write its name as segment AB. This is the proper way to write down the name of your segment. And next one is, what is third geometrical concept we have to learn now? That is ray. आता आपण पाहिलं की ही होती लाईन. It has two end arrowheads at the both ends, and it endlessly going endlessly in the both directions, isn't it? Now we cut out the part of line, took it here, gave the name. Suppose it is P and S. This is from the point P up to the point S. We cut it off. It means the part of P to S is a group of points which we took from the line. Suppose line L. And what does this say? This line has arrowheads, but point another its part, that is PS, does not have the arrowheads. It means ही इथे संपली, P पासून सुरू झाली, S वर संपली, किंवा S पासून सुरू झाली आणि P वर संपलं, है ना. मग हा कोण झाला, सेगमेंट. इट्स अ पार्ट ऑफ लाईन, दॅट इज वाय वी कॉल्ड इट एज अ लाईन सेगमेंट. आणि थर्ड आपण जे शिकणार आहोत, दॅट इज, हा एक पॉइंट आहे सपोज, त्या पॉइंटला आपण नाव देऊया M. आणि त्या पॉइंटला आपण जर ओरिजिन म्हणून कन्सिडर केला, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ लाईन. लक्षात घे. सपोज आपण घेतली एक लाईन, ठीक आहे, आणि आपण इथे एक पॉइंट घेतला M, हाच पॉइंट M. तर यू कॅन सी, या पॉइंट पासून सुरू होऊन हे बघ ॲरोहेड कोणीकडे जाऊन राहिला, है ना. This arrowhead is begin from point M. आपण म्हणून आपण याला काय म्हणू, आपण याचा इनिशियल पॉइंट सुद्धा म्हणू शकतो. पॉइंट M is also the initial point for this geometrical concept. आणि म्हणून लक्षात घे, याला आपण याचा ओरिजिन पॉइंट पण म्हणूया. एक लक्षात ठेवशील, याला काय म्हणू आपण, त्याचा ओरिजिन पॉइंट. आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शनला, मग या लेफ्टला असो किंवा राईटला असो, हे जे आहेत लाईनचा पार्ट, तो एंडलेसली ग्रो होत जातो, वाढत जातो. डायरेक्शन स्पेसिफाईड असते बरं. म्हणून लक्षात घे, याला काय नाव द्यायचं, मग आपण त्याला काढू. आता एक इकडे करून टाकू, M पॉइंट पासून सुरू झाला, एक इकडे करून टाकू, है ना, इजंट इट. मग लक्षात घे, या आकृतीला काय म्हणतात, गणितात या आकृतीला म्हणतात रे. राहील लक्षात, गणितात या आकृतीला काय म्हणतात तू, रे. सपोज आता M पासून सुरू झाला ना, हा T कडे गेला. मग आता लाईनसाठी AB नाव घेतलं होतं, असं चिन्ह दिलं होतं त्याच्या डोक्यावर. सेगमेंटसाठी असं AB नाव घेतलं होतं, त्याच्या डोक्यावर आडवी रेष दिली होती, है ना. सेगमेंटसाठी, लाईनसाठी असं केलं, सेगमेंटसाठी असं केलं. मग रेसाठी कसं करू, पहा त्याची फिगर कशी आहे, एका टिपापासून दुसरीकडे.
काय झालं, जो ओरिजिन पॉईंट आहे जिथून ते स्टार्ट होऊन राहिलं आपण असं कन्सिडर केलं, तो एम आधी लिहावा लागेल आणि मग टी. याला उलट पण लिहिता येते चकुली. कशा कशाला, आता रेषेला बी ए सुद्धा लिहिता येईल, नेहमी लक्षात ठेवशी नाही. याला सेगमेंटला सेगमेंट बी ए लिहिता येईल, परंतु रेला ऑलवेज त्याच्या इनिशियल पॉईंट पासूनच लिहिणं सुरू करायचं. इनिशियल पॉईंट त्याचा कोण आहे, जो ह्या पॉईंटकडे असेल ना त्याचं नाव टीला घ्यायचं आणि मग त्याच्या ॲरोइडकडे जे असेल ते नाव दुसरं. याला म्हणजे इट मीन्स की टी एम असं लिहिलं तर मग हे चुकीचं होऊन जाईल है ना. टी एम असं लिहिलं तर मग चुकीचं होऊन जाईल. मग आता त्याच्यानंतर तुझ्या पुढच्या भागाला जाऊ आपण. सपोज आता आपण 2 लाईन सेगमेंट घेऊन टाकू. ठीक आहे. सपोज आपण एक लाईन सेगमेंट, बघा मी थोड्याशा फ्री पेजला घेते कारण की इथे सर्व पॉईंट्स जमा झाल्या, स्केच पेन डार्क होता तर बघ इथे घेऊ आपण. झूम कमी करते याचा. बघा आता मग आपण काय घेऊ, 2 लाईन्स घेऊ. सपोज एक लाईन घेतली, दिसते ना तुला, दिसते का? ओके. एक लाईन घेतली सपोज एस टी, आणि दुसरी त्याला इंटरसेक्ट करणारी लाईन घेऊ वाय झेड. ठीक आहे. आता वाय आणि झेड बिंदू पॉईंट्स, हे या पॉईंटला बघ काय झालं, दोन्ही एकमेकाला भेटल्या. 2 लाईन सेगमेंट्स, that is first seg is ST, another is YZ. These are the lines, not line segment, these are the lines, and they are intersecting in point. Suppose let it be O. मग ते काय करून राहिले, ओ बिंदू मध्ये एकमेकांना भेटून राहिले ना. मग आपण काय म्हणू, सपोज मी तुला म्हटलं की या लाईनवरचे पॉईंट वाच बरं छकुली कोणते आहेत. तू म्हणशील एस, दुसरा कोणता दिसून राहिला ओ, आणि तिसरा कोणता दिसून राहिला टी. सपोज मी तुला म्हटलं या लाईनवरचे बिंदू वाच, तू म्हणशील वाय, मग ओ आणि झेड. तुझ्या काय लक्षात आलं, ओ इज अ पॉईंट प्रेझेंट ऑन बोथ लाईन्स, isn't it? O is a point, S is present on this line only, Z is present on this line only, but if we see O, it is present on both lines. That is why this point O is point of intersection. इंटरसेक्शन एकमेकांना भेदून काढणे है ना, एकमेकांना आरपार जाऊन राहिल्या त्या लाईन बरोबर या पॉईंट मधून, म्हणून आपण त्यांना म्हणू, इंग्रजीचा शब्द आहे इंटरसेक्शन. काय शब्द आहे, इंटरसेक्शन. दॅट इज वाय ओ पॉइंट इज अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन, किंवा मग आता लाईन सेगमेंट, इथून तर इथपर्यंत पकडला तर एस टी लाईन सेगमेंट, आणि वाय पासून झेड पर्यंत पकडला तर वाय झेड लाईन सेगमेंट. ठीक आहे. द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ these 2 लाईन्स और सेगमेंट गिव्स राईज 4 अँगल्स. राईज 4 अँगल्स इट मीन्स तो किती, बघ ना, चेक कर दे. हा पॉइंट जर इथे नसता, मी जर एक रेषा अशी काढली आणि एक रेषा अशी काढली, मग आता या 2 रेषा आहेत, लाईन एल आहे, लाईन बी आहे. मग आता इथे या भेटल्यात का कुठे, या नाही, इंटरसेक्ट झाल्या का एकमेकांना, नाही. इज देअर एनी कॉमन पॉईंट ऑन लाईन बी अँड एल, नो. इट मीन्स इट डज नॉट इंटरसेक्टिंग इच अदर. हां, तू म्हणशील की वर हे एंडलेसली ग्रो होते ना, हो होते बिलकुल. पुढे जाऊन त्या एकमेकांना काय करतील, इंटरसेक्ट करतील. पण या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट इंटरसेक्शन पॉईंट दिसून राहिला, दॅट इज ओ है ना. म्हणून लक्षात घे, इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे ओ, याच्यामुळे इथे बघ काय तयार झालेले दिसतात, अँगल्स तयार झालेले दिसतात. दिसला ह्या फर्स्ट अँगल, ह्या सेकंड अँगल, ह्या थर्ड अँगल, आणि हा फोर्थ अँगल. दिसलं ना, हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म्ड देअर.
4 अँगल्स. आता तू या पॉईंट ओ कडे लक्ष दे. याला जर आपण ओरिजिन पॉईंट पकडला, ओरिजिन पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट जर का पकडला, इनिशियल पॉईंट पकडला, तर तुझ्या लक्षात येईल इथे 4 रेस तयार झाले आहे. बघ, ओ झेड, रे ओ झेड. बघ मी नाव कसं लिहिलं, त्याच्या डोक्यावर काय काढला, रेचा साईन काढला. दुसरा काय झाला, या इकडचा ओ एस है ना. तिसरा कोण झाला, ओ वाय दिसला. आणि चौथा कोण झाला, ओ टी. रे तयार झाले. दिसून राहिले का? अरे दिसून राहिले का? लेट अस कन्सिडर, आपण याला या अँगलला कन्सिडर करू शकू है ना. मग आता या अँगलचा विचार करू आपण. दिसला का तुला? या अँगलचा विचार करू, बाकीचे विसरून जा. हे एवढा फक्त अँगलचा विचार करू आपण है ना. तर त्याचा विचार केला असता, मग हे दोन त्याचे काय झाले, आर्म. कोणते कोणते, रे ओ एस अँड रे ओ वाय. हे दोन या अँगलचे काय झाले, तर आर्म्स झाले. दुसरं, या चारही अँगलसाठी जर विचार केला तर व्हर्टेक्स पॉईंट कोणता आहे, व्हर्टेक्स कोणता आहे त्यांचा, सगळ्यांचा व्हर्टेक्स ओ आहे. सगळ्यांचा व्हर्टेक्स कोण आहे, तर ओच आहे. आता पुन्हा एक आकृती घेते मी. आता मी थोडं स्केलचा वापर कमी करेन. चल, आहे ना इंटरसेक्टिंग लाईन दोन्हीच्या दोन्ही पण. आपण आता फक्त एवढ्या भागाचा विचार करू. हा ओ बिंदू होता आपला, पॉईंट ओ होता तो. ओ पॉईंट ओ काय आहे आपल्यासाठी, सध्या व्हर्टेक्स आहे. आपण फक्त आता ए आणि बी म्हणजे रे ओ ए आणि रे ओ बी ज्या अँगलचे आर्म आहेत फक्त त्याचाच विचार करू. आता इथे मी एक पॉईंट दिला, पॉईंट एन दिसला का. आणि इथे मी या बाजूला पॉईंट देते पी. आता मला सांग, हे इकडे एक्सटेंड होत राहील, हे इकडे एक्सटेंड होत राहील, होईल ना. मग असं करता करता हा एरिया काय होत जाईल, अँगलचा वाढत जाईल. मग हा एन पॉईंट जो दिसून राहिला, तो तुला कुठून दिसून राहिला, बिटवीन दिस टू आर्म्स. विचार दोज आर्म, ओ ए अँड ओ बी. मग हे कितीही एक्सटेंड होत राहिले तरी हा एन पॉईंट हा इथला इथेच दिसेल तुला, बिटवीन दिस टू आर्म्स. मग ज्या आर्म्सच्या मध्ये तो पॉईंट आहे, पहा लक्षात घ्या, एवढा एरिया जो दिसून राहिला तर तो काय आहे, त्या आर्म्सच्या मधला एरिया आहे ना, म्हणून आपण त्याला म्हणू इंटेरियर ऑफ अँगल. मग कोणता अँगल फॉर्म झालाय तिथे, ए ओ बी. मग आपण अँगल ए ओ बी चा त्याला काय म्हणू आपण, इंटेरियर. इंटेरियर ऑफ अँगल ए ओ बी. पण हा पॉईंट पी त्याच्या इंटेरियर मध्ये दिसून राहिला का, नाही, तर त्याला म्हणू आपण एक्सटेरियर. सपोज आता एक आता वेगळी आकृती घेते इथे तुझ्यासाठी. हा आहे पॉईंट एस, इकडे घेतला रे एस एम, इकडे घेतला रे एस टी सपोज. ठीक आहे. आता सांग, हा पॉईंट झेड कुठं आहे, पॉईंट वाय कुठं आहे आणि पॉईंट एन कुठं आहे. येस, दीज आर द टू आर्म्स एस टी अँड अनदर रे एस एम. हे एक्सटेंड होत जातील इकडे आणि त्यांच्या मधला हा जो पोर्शन आहे हा काय आहे, अँगलचा इंटेरियर. म्हणून झेड हा कुठं आहे, तर इंटेरियर ऑफ द अँगल. पण वाय तिथे दिसतो का आपल्याला, नाही, तर मग आपण त्याला काय म्हणू, कुठे आहे तो, एक्सटेरियर ऑफ द अँगल. ठीक आहे. आणि मग हा एन पॉईंट कुठं आहे, इट इज ऑन द अँगल, ऑन द आर्म ऑफ अँगल. इट मीन्स या तीनही पॉईंटला आपण तीन वेगळ्या पद्धतीने सांगितलं. हा इंटेरियर मध्ये आहे, हा एक्सटेरियर मध्ये आहे, हा त्याच्या आर्मवर आहे. द ओपनिंग बिटवीन टू आर्म्स है ना, या दोन आर्मची ही जी ओपनिंग आहे ऑफ अन अँगल or the turn an arm will have to take in order to be the line with the other arm is known as the magnitude. आणि हा जो मॅग्निट्यूड आहे हा आपण कशाने दाखवत असतो, तर डिग्रीजने दाखवत असतो. पहा तुझ्याकडे तुझ्या कंपासमध्ये प्रोट्रॅक्टर असेल,
अरे हो ना, प्रोटेक्टर असेल ना तुझ्या कंपासमध्ये, त्या प्रोटेक्टरच्या सहाय्याने आपण हा मॅग्निट्यूड काय करून टाकतो तर कॅल्क्युलेट करून टाकतो. इट मीन्स मोजून घेतो. द मॅग्निट्यूड इज ऑल्सो ॲन अँगल एक्सप्रेस्ड इन डिग्रीज. तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपण रिवाईज केल्या. आणि शेवटच्या क्लासमध्ये पण तू, मागच्या क्लासमध्ये तू अँगल्सचे प्रकार शिकलेली आहे, सजच राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, है ना. कालची एक ॲक्टिव्हिटी दिली आहे तुझ्या पुस्तकामध्ये. तुला काय करायचं आहे, नेम ऑफ अँगल AOB, करेक्ट. त्याचे आर्म्स कोणते आहे तुला सांगितलं मग अशी, त्याच्या इनिशियल पॉईंटपासून नाव घ्यायचं. OA, दुसरा आहे OB. ठीक आहे. जिथे आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड दिसून राहिला दॅट इज व्हर्टेक्स O, है ना. आणि त्याचा 90 डिग्रीपेक्षा त्याचं मेजर कमी आहे म्हणून दॅट इज ॲक्यूट अँगल. त्याच पद्धतीनं तू याचं आणि याचं हे कम्प्लीट कर. मग आपण स्पेशल पेअर्स ऑफ अँगलकडे जाऊ. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट इन दिस लेसन. थँक्यू.